महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्यावर शोककळा पसरल्याने दुःखात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात अस्थि कलश जनतेच्या दर्शनासाठी पाठविण्यात आले. तेव्हा मारुती तीर्थ बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे अध्यक्ष अँड नाझर काझी यांनी बारामतीवरून जिजामाता जन्मस्थानी सिंदखेड राजा येथे आणण्यात आल्यानंतर जिजाऊंच्या चरणी कलश लावून आमदार मनोज कायंदे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह हजारो समूहाच्या साक्षीने तो अस्थि कलश असलेला रथ जागतिक स्तरावर नावलौकिक असलेले लोणार सरोवरकडे रवाना. तेथून मेहकर, खामगाव, शेगाव, वरवट, बकाल तालुका, संग्रामपूर, जळगाव, जामोद, नांदुरा, मलाकपूर, मोताळा, बुलढाणा, चिखली आणि देऊळगाव राजा जिल्ह्यातील 13 तालुक्यातील जनतेच्या दर्शनासाठी नेण्यात आलेला हा अस्थि कलश 5 फेब्रुवारी रोजी खडकपूर्ण धरणाच्या भिंतीवर आमदार मनोज कायंदे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, भारतीय जनता पक्षाचे गणेश मांटे, देऊळगाव राजा नगराध्यक्ष माधुरी शिंपणे, खामगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीपकुमार साणंदा, रामप्रसाद शेळके, नरेश शेळके, रियाज पठाण, गणेश डोईपुडे, गणेश चौडे, संतोष बुरकुल मंत्रोपचाराने कलश पूजन करत संत चोखा जलाशयात कलशमधील अस्थी विसर्जित करण्यात आल्या. त्यावेळी या अमर रहे अजितदादा, अमर रहे अशा भावूक घोषणेने परिसर दणाणला होता. अखेर शेवटचा निरोप देताना नयन अश्रूंनी पाणावले होते. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा.